सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। खूप महत्त्वाचा विषय आहे की टेलिग्राम असेल, यूट्यूब असेल, सर्व विद्यार्थी मला सुद्धा पर्सनल मेसेज करतायत की सर नवीन पोलीस भरती पडणार असं पत्र व्हायरल व्हायले। एक स्मरणपत्र आहे, ते स्मरणपत्र काय आहे ते मुलांपर्यंत अजून समजायला पण नाहीये। त्याच्यावरती डेट तुम्ही बघितला तर डेट वेगवेगळ्या पद्धतीच्या डेट आहेत, त्यामुळे ते सुद्धा विद्यार्थ्यांना समजत नाही। मग विद्यार्थ्यांचे प्रश्न पडलेत की सर पोलीस भरती नवीन येणार काही नाही येणार, अशा पद्धतीने तुमचं विश्लेषण काय असेल। तर पोलीस भरतीबद्दल ह्याच्या मागे सुद्धा महत्त्वाचा व्हिडिओ मी वारंवार बनवलेला आहे। एकंदरीत गेल्या काही वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे माझा तो काय सांगतोय, याच्या पद्धतीनं भरती पडणार की नाही पडणार, किती जागांची पडणार, याचं संपूर्ण विश्लेषण पर्यंत ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे। ते स्मरणपत्र आहे, ते स्मरणपत्र आपण रीड करणार आहोत आणि स्मरणपत्रानंतर जे विश्लेषण आहे ते पूर्णपणे नवीन पोलीस भरतीबद्दल आपण तुम्हाला देणार आहोत। पहिला जे स्मरणपत्र आहे ते पहिला आपण रीड करायचं आहे। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर विनंती करतोय की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन डे बाय डे लवकर मिळून जाईल। तर बघूया स्मरणपत्र काय सांगितलंय। अत्यंत महत्त्वाचे स्मरणपत्र तिसरं आहे, 28 जुलै 2023 डेट आहे त्याच्यावरती। 28 जुलै 2023 ची डेट आहे, लक्षात ठेवायचं। काय मुलांना वाटलं की 28 जुलै 2024 आहे का काय कोणास ठाऊक, पण याच्यावरची डेट जी आहे एक वेळ प्रिंटिंग मिस्टेक असू शकते पहिल्या याच्यावरती, पण याच्यावरती डायरेक्टली शिक्का आहे 28 जुलै 2023 चा, त्यामुळे हे मिस्टेक नाही, हे त्यावेळेचंच पत्र आहे, 2023च पत्र आहे। काय मुलांना वाटलं की हे 2024चं पत्र आहे, नाही आहे। कोण काहीतरी सांगाल त्याच्यावरती विश्वास ठेवू नका। ओके, सो हे पत्र आहे 28 जुलै 2023चं। संदर्भ काय सांगितलं बघा, या कार्यालयाचे जे काही दिनांक आहे 14/7/2023 व 21/7/2023 व 25/7/2023 ची ही पत्रे आहेत। तिन्ही पत्रांचं विश्लेषण संदर्भामध्ये दिलेलं आहे। विषय बघा, मंजूर हजर रिक्त पदांची दिनांक 1/7/2023 ची सद्यस्थितीबाबत। ओके, जे काय 1/7/2023 च्या 2023 पर्यंत पाठीमागची जी रिक्त पद आहेत किंवा मंजूर पद आहेत किंवा जे हजर पद आहेत ते पूर्ण जागेचा आढावा जे काही पद आहेत 3 पदाची मंजूर, हजर आणि रिक्त ही मागितलेली आहेत, लक्षात ठेवायचं। त्या पत्रांना वय एवढंच समजते। तर पूर्ण जे पॅसेज आहे तो बघूया आपण। उपरोक्त संदर्भ विषयास अनुसरून मंजूर हजर रिक्त पदांची दिनांक 1/7/2023 ची सद्यस्थितीबाबतची माहिती विहित नमुन्यात आगामी काळातील पोलीस भरतीकरिता रिक्त पदांची निश्चिती करण्यासाठी किंवा करण्याकरिता आवश्यक असणारी माहिती सर्व घटक प्रमुखांकडून मागवण्यात आलेली आहे। म्हणजे 1/7/2023 ची सद्यस्थितीबाबत, म्हणजे 1/7/2023 च्या पाठीमागची जी भरती आहे त्या भरतीबद्दल किंवा त्याच्या पाठीमागचे जे इयर आहेत किंवा महिने आहेत तिथेपर्यंतचे किती जागा रिक्त आहेत, किती जागा मंजूर आहेत याची आणि किती जागा हजर आहेत याचा आढावा जे काही एकंदरीत आकड्यांवरती असतो की बाबा हजर एवढी पदं आहेत, रिक्त 2000 पदं आहेत, अशा पद्धतीनं फॉर एक्झाम्पल सांगितलं। अशा पद्धतीनं काय केलंय, घटक प्रमुखांकडून ती मागणी मागवण्यात आलेली आहे। त्यानुसार खालील नमूद घटक प्रमुखांनी अद्यापपर्यंत व कार्यालयास विहित नमुन्यातील माहिती सादर केलेली नाहीये। ही माहिती सादर केलेली नाही, लक्षात ठेवायचं, असं त्यांचं म्हणणं आहे। तरी खालील नमूद घटक प्रमुखांनी विनंती आहे की संदर्भित जे काही दिलंय पत्र त्या मागवण्यात आलेली माहिती कृपया करून या कार्यालयास विनाविलंब आजच सादर करावी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे आज म्हणजे काय, ज्यावेळी पत्र निघले त्यावेळी, म्हणजे 28 जुलै 2023 चा विषय आहे या। त्यामुळं हे पत्र पहिला कुठलं आहे बघा, कुठलं तर पत्र येतंय, हे जुने पत्र आहेत, ते कुठल्या तर कॉन्स्टेबल कडून व्हायरल झालेलं असणार आहे 100% किंवा कोणाकडे तर दिलेलं असणार आहे। ऑफिशियल स्टाफ कडूनच बाहेर येतात, त्याशिवाय बाहेर येत नाहीत। आणि ज्याच्याकडे जे गोष्टी दिल्यात त्याच्याकडूनच हे सर्व विषय झालेले असतात। सर्व पोलीस आयुक्त लोहमार्गसह ठाणे शहर, पिंपरी चिंचवड, नागपूर शहर, अमरावती शहर, सोलापूर शहर, छत्रपती संभाजीनगर वगळून सांगितलेलं आहे। हे जे लेटर आहे एकदम जुनं आहे, 2023चं हे लेटर आहे, लक्षात ठेवायचं। 28 जुलै 2023 तब्बल 1 वर्षानंतर आता आले, हे आहे जुनं लेटर आहे, त्यामुळे याच्यावरती कुणाही जास्त विश्वास ठेवू नका। हे झालं लेटर बद्दल। पूर्ण लेटर वाचून दाखवलं, दोन्ही डेट सेम त्याच पद्धतीने आहेत, त्यामुळे हे जे जुनं लेटर आहे त्याचा आणि नवीन पोलीस भरतीचा काही संबंध नाही। त्यामुळे लगेचच असं अंगावरती पान पडल्यानंतर आभाळ पडल्यासारखं करायचं सशासारखं आणि पळायचं, पळवणारी पळवतात, आपण किती विश्वास ठेवायचा ते आपल्यावरती लक्षात ठेवायचं। ठीक आहे, तर ही गोष्ट झाली ह्या परिपत्रकाची। आता ह्याच्या बेसवरती काही मुलांनी सांगितले, काही अकॅडमीवाल्यांनी चालू केलं लगेच की लगेच प्रवेश चालू, लगेच उठायचं निघून जायचं। नाही, आपण शाणे आहोत, आपण 19+ आहोत, आपलं ग्रॅज्युएशन झालेलं असते, आपण उच्च शिक्षित असतोय, त्यांच्यापेक्षा जास्त आपण शिकवू शकतोय।
फक्त कोणत्या तरी गोष्टीची कमतरता असते लक्षात ठेवायचं, समजलं. त्यामुळे तिथे गेल्यानंतर एखादा स्टाफ असतोय शिकवणारा, ग्रॅज्युएशनवरती शिकवत असतोय, तुमच्यापेक्षा कमी शिक्षणाची तुम्हाला शिकवत असतात आणि आपण त्यांना वय म्हणून त्यांच्याकडून शिकवत असतोय, हे कुठेतरी चुकत असेल लक्षात ठेवायचं. जोपर्यंत आपण आपल्या स्वतःला कमी समजतोय तोपर्यंत अशा गोष्टी हे वारंवार होत राहणार आहे. हे परिपत्रक जे आहे, स्मरणपत्र आहे, हे जुनं स्मरणपत्र आहे जुन्या भरतीचं, ह्याचा आणि आताच्या भरतीचा काही संबंध नाही आहे. फक्त एक गोष्ट आहे, अजून सुद्धा कोणत्याही पद्धतीनं नवीन पोलीस भरतीवरती काही विषय झाला नाही. फक्त एकच गोष्ट झाली की फडणवीस यांनी ऑफिशियल ट्विट दिलेला आहे, ऑन रेकॉर्ड ऑन मीडिया, की नवीन पोलीस भरती आम्ही पाडणार आहोत 9,000 पदांची. ठीक आहे, याला धरून आता हालचाली सुरू होणार. या पुढच्या 15 दिवसामध्ये सगळ्या हालचाली सुरू होणार. त्याची सुद्धा ऑफिशियल इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देणार आहे. त्या भरतीची सुद्धा ऑफिशियल इन्फॉर्मेशन सगळी देणार आहे. टेन्शन काय घ्यायचं नाहीये. समजलं मी काय म्हणतोय? त्यामुळे नवीन पोलीस भरती पडणार का? तर होय, नवीन पोलीस भरती पडणार. कधी पडणार? तर आचारसंहितेच्या अगोदर. आचारसंहिता अजून सुद्धा फिक्स नाहीये. 17 सप्टेंबर जे काही चंद्रकांत पाटील आहेत त्यांनी सांगितलेलं होतं, पण ती परफेक्ट नाही, ती अंदाजित आहे. पण 17 सप्टेंबरच्या पुढे गेली तर मग जास्तीत जास्त करून सप्टेंबर एंडपर्यंत जर विषय झाला तर सप्टेंबर एंडपर्यंत सुद्धा पोलीस भरती पडू शकते. फक्त किती जागा, काय जागा ह्या सांगू शकत नाही कोणीच. फडणवीस या अंदाजित बोललेत 9,000. सकाळनं ज्यावेळी एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती, की सकाळनं ज्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक मुलाखत घेतलेली होती, त्या मुलाखतीमध्ये XYZ व्यक्तीने, सिनियर पर्सनने डिपार्टमेंटच्या, होम डिपार्टमेंटच्या, त्यांनी सांगितलेलं होतं की 7,000 जागा रिक्त आहेत. फडणवीस यांनी सांगितलेलं 9,000 जागा रिक्त आहेत. म्हणजे 2,000 जागा गेल्या कुठं? तशा जागा रिक्त अजून माप आहेत. जवळजवळ आताची पोलीस भरती पकडून आता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 74-75% पोलीस भरती झालेली आहे. 25% जागा अजूनही रिक्त आहेत. 25% जागा अजूनही रिक्त आहेत. जवळजवळ 50-60 हजार पोलीस भरती केली तर कुठं बॅलन्स होईल? वाढती लोकसंख्या, वाढती गुन्हेगारी, या सगळ्याला जर आळा घालायचा असेल, महिलांवरती होणारे अन्याय, अत्याचार वगैरे तुम्ही बघितलं, बलात्कार वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. ठीक आहे, तरी सुद्धा एक पोलीस कॉन्स्टेबल 2-2 पोलीस कॉन्स्टेबलचं काम करत असताना महाराष्ट्रामध्ये दिसून येतोय. या गोष्टीसाठी पोलीस भरती होणं गरजेचं आहे. पण पोलीस भरती काढताना ह्या गोष्टी सगळ्या ते सांगत असतात की महाराष्ट्रामध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये ज्या काही चोरीचं प्रमाण असेल, वाढती लोकसंख्या असेल किंवा बलात्कार असतील, बाकी सगळ्याच घटना आहेत. ह्याच्यासाठी आम्हाला आळा घालण्यासाठी पोलीस भरती करायची म्हणून त्यांनी सांगतात. पण तुटपुंजी पोलीस भरती होते. सांगताना 9,000 सांगितले, नंतर सकाळच्या माध्यमातून 15 दिवसामध्ये वरिष्ठ अधिकारी सांगते 7,000 आणि भरती करताना 5,000ची करू देत, म्हणजे संपला विषय संपला. ओके, त्यामुळे कुणीही संभ्रमून जाऊ नका, घाबरून जाऊ नका. पोलीस भरती ही पडणार आहे, पण पोलीस भरती ही सप्टेंबर महिन्यामध्ये पडेल, एंडिंगच्या 15 सप्टेंबर नंतरच, आणि 30 सप्टेंबरच्या आतमध्ये काय असेल ते सगळा विषय कळून जाईल पोलीस भरतीचा. पण पोलीस भरती पडणार, कारण की विधानसभेच्या अगोदर पोलीस भरती प्रत्येक सरकार पाडत असते, कारण की त्यांना चॉकलेट दाखवायचे असतात, त्यांना गाजर दाखवायचे असतात, की आम्ही असं करणार आहे, आम्ही असे एवढी पोलीस भरती केले, थोड्याच दिवसामध्ये आम्ही ह्या 2022-23च्या पोलीस भरतीला जॉईनिंग देणार आहे. त्या पद्धतीने आम्ही नवीन पोलीस भरती लगेच पाडली. नवीन पोलीस भरतीमध्ये आम्ही जे जुन्या मुलांचं वय निघून गेलेलं होतं त्यांना एक संधी दिली, असं केलं तसं केलं, आम्हाला निवडून द्या वगैरे 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 त्यांना दाखवायचं असते. हे सरकार नाही, प्रत्येक सरकार हेच करत असते. त्यामुळे पोलीस भरती पडणार, आळशीपणा कोणी करू नका. आता या पोलीस भरतीला 1-2 मार्कांनी निघून गेलेला असाल, काही तर प्रॉब्लेम झालेले असतील समजा, तरी सुद्धा तुमच्याकडे परत चान्स आहे. लक्षात ठेवा, हे प्रॅक्टिस चालू ठेवा, कारण तुम्ही प्लसमध्ये जाणार आहे. जी पोरं 0तनं सुरुवात करणार ती तुमच्या मागच असणार आहे. पण तुम्ही आता आळसात राहिलात आणि ती पोरं घासून प्रॅक्टिस करायला लागलीत, घासून अभ्यास करायला लागलीत, तर तुम्ही मागं जाणार, 100% तुम्ही मागं जाणार. परत ए रे माझ्या मागल्या अशा पद्धतीनं तुमची अवस्था होणार. त्यावेळी कोणीही जबाबदार नसेल, तुम्ही स्वतः जबाबदार असणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळे नवीन पोलीस भरती ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये पडणार आहे. तयारी जोरात करा. तुम्हाला सांगतोय, ही पोलीस भरती सगळ्यात मोठी आत्ताची स्टेज असेल. यानंतर पोलीस भरती तुटपुंजी पडणार आहे. 5,000, 4,000 जागा, 4,500 जागा लय तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये, कारण की हे कोरोनाचा इफेक्ट आहे. अशा पद्धतीने ह्या तटलेल्या भरती आता होत आहेत म्हणून, आणि त्यातल्या त्यात विधानसभा जवळ आले म्हणून ही नवीन पोलीस भरती ही पडणार आहे. नाहीतर ही विधानसभा नसते तर मग सगळं अवघड झालं असतं. ठीक आहे, त्यामुळे संधीचं सोनं करायचं आहे पोलीस भरतीमध्ये. नवीन पोलीस भरती पडणार आहे, पण ते मगाचे जे स्मरणपत्र 3रं आहे त्याचा आणि ह्या पोलीस भरतीचा काही संबंध नाही आहे, काही संबंध नाही. कोणतं आता सांगतील अकॅडमीवाले वगैरे, या ऍडमिशन करा, असं लेटर आलं तसं. लेटर यायला लेटर वाचा, डेट बघा, दोन्ही डेट सेम आहेत, 2023चे आहेत. 28 जुलै प्रिंटिंगचे आहेत, आणि जो शिक्का मारला त्यासाठी सुद्धा 28 जुलै 2023च आहे. अजिबात कुठल्याही पद्धतीने, आणि ते स्मरणपत्र अगोदरच आहे, आम्ही त्यावेळी पण रीड केलेलं आहे, ते मला आता सुद्धा आठवतंय. समजलं का? सो कुणीही टेन्शन घेऊ नका, पोलीस भरती पडणार आहे, पण कमीत कमी आजपासून जवळजवळ 1.25 महिना लागेल, लक्षात ठेवायचं. तेव्हा प्रॅक्टिस करा, अभ्यास करा. कोण सांगते म्हणून इकडे तिकडे वळू नका.
कोण सांगते म्हणून आळसपणा करू नका. तुम्हाला वर्दी पाहिजे असेल तर 100% स्वतःवरती विश्वास ठेवा आणि एखाद्या पूर्ण वर्षभर प्रॅक्टिस द्या. पूर्ण वर्षभर 6 ते 7 तास जरी अभ्यास केला तरी सुद्धा इनफ आहे. तुमची वर्दी कोणी घेऊ शकणार नाही. तुमचं ग्राउंड 2 टाइम केला आणि स्टडी 6 तास अभ्यास केला आतापासून वर्षभर, काही नाही विषय. तुम्ही जाल पोलीस व्हायला आणि व्हाल PSI. काय म्हणते बघा. त्यामुळे कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. तुमच्या मनात जर तीव्र इच्छाशक्ती असेल तर तुम्ही 100% ती गोष्ट मिळवू शकणार. 100% मिळवू शकणार, लक्षात ठेवायचं. त्यामुळे कुणी सांगते म्हणून टेन्शन घेऊ नका. पोलीस भरती ही होणार आहे, येणाऱ्या काही दिवसांमध्ये ऍड पडणार आहे. ओके. सो येणारे काही दिवस याच्यावरती सांगून जाईल की बाबा कशा पद्धतीने ऍड पडणार आहे, काय पडणार आहे, किंवा ज्या ऑफिशियल हालचाली असतील त्या सुद्धा मी तुमच्यासोबत पोस्ट करणार आहे. पण जे परिपत्रक आले त्या परिपत्रकाचा आणि ह्या भरतीचा, नवीन भरतीचा काही एक संबंध नाहीये. एवढंच मला आता सांगायचं आहे. जे खरं आहे तेच सांगणार, अजिबात मॅच करणार नाही, पडणार आहे म्हणून आशा दाखवणार नाही. जे खोटं आहे ते खोटं सांगितलं, पोलीस भरती पडणार आहे म्हणून सांगितलं. या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. ठीक आहे. तो चॅनलवर नवीन असाल तर विनंती करतोय की चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला डे बाय डे भेटत राहतील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.